नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे डब्यासाठी झटपट बनणारी वालाची शेंग, वालाच्या शेंगाची सुकी भाजी झटपट पद्धतीने। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण बनवूया झटपट पद्धतीने वालाच्या शेंगाची चटणी। त्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 1 तांब्या पाणी टाकते। पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचं। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। पाण्याला आता चांगलं गरम होऊ देते। इथे पाणी गरम झालेलं आहे। आता मी इथे 250 ग्राम वालाच्या शेंगा घेतलेला आहे। असे कट करून सोलून त्यांचे तुकडे केलेले आहे आणि असे घेतलेले आहे। आता हे वालाची शेंग वाफळून घेते पाण्यामध्ये। 4 ते 5 मिनिटासाठी ही शेंग वाफळून घेते। चार ते 5 मिनिटं झालेले आहे। मी हे झाकण आता काढून घेते। तुम्ही बघू शकता वालाची शेंग इथे चांगली शिजलेली आहे, मऊ झालेली आहे शेंग। इतकीच मऊ करायची, अजून ही भाजीमध्ये पण शिजन। चला तर आता ही शेंग मी एका प्लेटमध्ये काढून घेते। गॅसवरती मी तीच कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 2 पळ्या तेल टाकते। तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरे टाकते। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये जिरे मोहरेची तडका देते। जिरे मोहरी तडली की यामध्ये थोडंसं लसूण टाकते। त्यावरूनच थोडंसं टमाटा, 1 टमाटा मी कट करून घेतलेला आहे, तो टमाटा टाकून देते। टमाटा इथे चांगला परतून घेते तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं। आता इथे टमाटा पण चांगला परतलेला आहे। आता यामध्ये जे उकडलेली वालाची शेंग आहे ना, ती शेंग टाकून देते। वालाची शेंग सुकी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते ही। तुम्ही जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तेलामध्ये ही शेंग 2 ते 3 मिनिटासाठी चांगली परतून घेते। आता ही शेंग पण चांगली परतलेली आहे। आता यामध्ये टाकण्यासाठी मी काही मसाले घेतलेला आहे। 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा कांदा लसूण मिरची पावडर आहे, अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर आहे आणि थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि काळा मसाला टाकलेला आहे। तुम्ही तिखट तुमच्या प्रमाणे टाकू शकतात। थोडंसं चवीनुसार मीठ टाकते। आता यावरूनच मी आबडधोबड शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, ते कूट पण टाकून देते आणि ही भाजी आता एकदा चांगली परतून घेते। 2 ते 3 मिनिटं परतून घेते। तेलामध्ये चांगली मसाले लागेपर्यंत शेंगाला चांगली परतून घेते। आता इथे पूर्ण मसाला शेंगाला चांगला लागलेला आहे। तुम्ही बघू शकतात किती भारी शेंग दिसते। अगदी सोपी पद्धत आहे, झटपट पद्धत आहे। सकाळच्या डब्यासाठी ही झटपट होणारी शेंग आहे। आता इथे मी 2 ते 3 मिनिटासाठी थोडीशी वाफळून घेते। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। झाकण काढून घेते आणि शेंग एकदा हलवून बघते। आता इथे आपली झटपट बनणारी चटपटीत वालाची शेंग बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।
तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये या चॅनलवरती. त्यासाठी तोपर्यंत बाय बाय. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये या चॅनलवरती.